प्रस्तावित नागपूर मुंबई द्रुतगती महामार्गासाठी आता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाऊ देणार नाही। सरकार सोबत आपण आहोत, मात्र तरीही तुमच्या ठामपणे पाठीशी आहोत। तुमचा विरोध कायम ठेवा असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय। शहापूरच्या शेतकऱ्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। त्यामुळे प्रस्तावित मुंबई नागपूर महाप्रकल्पावरनं भाजप शिवसेना यांच्यातले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ शकतात। सुमारे 30,000 कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावित 8 मार्गिकेच्या महामार्गाकरता 9,000 एकर जमीन संपादित करण्याचं नियोजन आहे। मी वचन दिलेले आहे, मी आश्वासन दिलेलं, मी वचन दिलेलं आहे की तुमच्या घराला आम्ही धक्का लावू देणार नाही। पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत आणि ही महामार्ग आखणारी जी काही सरकारी कमिटी असेल, खातं असेल, त्यांच्यासोबत बसून यांच्या जमिनी वाचून बाजूने रस्ता कसा जाईल, किंबहुना यांच्या जमिनीला धक्का न लागता आणखीन कोणत्या पद्धतीने रस्ता नेता येईल त्याच्यावरती आम्ही विचार नक्की करू। परंतु या शेतकऱ्यांना तर आम्ही बेघर होऊ देणार नाहीच। पण आजपर्यंत ज्या वेळेला जे मी आधी सांगितलं की प्रकल्प झाले, त्या प्रकल्पाच्या वेळेला जी आश्वासनं दिली गेली होती ती आश्वासनं सुद्धा या सरकारकडनं आम्ही पूर्ण करून घेऊ। शहापूर शेतकरी संघर्ष समिती समन्वयक बबन हरणे यांनी यावेळी काय म्हटलं बघूया। यापूर्वी आम्ही वारंवार जे प्रयत्न केले, पण आम्हाला जिल्हा स्तरावरून तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता। पण जे आम्ही या लोकांच्या या मंडळींच्या उद्धवजी असतील किंवा राज साहेब असतील यांच्या पीएनच्या माध्यमातून आम्ही संपर्कात होतो। त्यामुळे अशी कुठली यंत्रणा राजकीय पक्षांची आमच्यासाठी प्रयत्न करत नव्हती। पण नंतर मात्र जेव्हा एबीपी माझाने किंवा इतर वाहिन्यांनी तो विषय उचलून धरला, त्यानंतर उद्धव साहेबांनीच आमची दखल घेऊन या आंदोलनाची आम्हाला भेटीसाठी बोलवलं। आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नेमका कसा असणार आहे आपण एक नजर टाकूया। 710 किलोमीटरचा 6 पदरी हायवे 2 टप्प्यात होणार आहे। मुंबई, ठाणे, शहापूर, घोटी, नाशिक, अमरावती ते नागपूर असा हा मार्ग असणार आहे। 2019 पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात 4 पदरी रस्त्याचं काम होणार आहे। रस्त्याचा एकूण खर्च आहे 30,000 कोटी रुपये। रस्त्यामुळे मुंबई नागपूर अंतर 16 तासांवरनं थेट 8 तासांवर येईल। हायवे लगत मोठे उद्योग, शैक्षणिक संकुलं, हॉटेल्स उभी राहणार आहेत।